नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत ॲप्रेंटिस ट्रेनी पदांची पदभरती आहे. कोणकोणती पदे आहेत, कशा प्रकारे अप्लाय करू शकता, कोणत्या एरिया वाईज पदं आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब, इंटरेस्टेड असाल व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम याची ऑफिशियल जी साईट आहे westernskoll.in, तर याच्यावरती जाऊन तुम्ही जे होम पेज सेक्शन आहे त्याच्यामध्ये करिअर आणि ॲप्रेंटिसमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता, याच्याबद्दल रीड करू शकता. मी फर्स्ट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे क्लिक करून सुद्धा याच्याबद्दल रीड करू शकता. सो मेक शुअर. तर ह्यांचं जे ऑफिशियल PDF आहे ते 11 पेजेसचं आहे आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की कोण अप्लाय करू शकता आणि कोणकोणती पदे आहेत. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये पाहूया. हू कॅन अप्लाय? ओनली द इंडियन नॅशनल्स. जे इंडियन नॅशनल्स आहेत तेच फक्त याच्यासाठी अप्लाय करू शकता. जे ह्याच्यामध्ये क्रायटेरिया दिलेला आहे, जे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे ती सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. याच्यामध्ये आपण पदं पाहूया कोणकोणती आहेत. तर याच्यामध्ये बॅचलर ऑफ मायनिंग इंजिनिअरिंगचे पद भरले जाणार आहेत. त्याच्यामध्ये तुमच्याकडे मायनिंग इंजिनिअरिंगची डिग्री असली पाहिजे. टेक्निशियन ॲप्रेंटिस मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये त्याच्यामध्ये तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे किंवा डिप्लोमा असला पाहिजे. आणि इथे स्टिपेंडबद्दल दिलेलं आहे, मंथली 12,300 रुपये 12 महिन्यासाठी हे पदं जे आहेत, म्हणजे ॲप्रेंटिस जे पदं जे आहेत ती भरली जाणार आहेत. तर हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, ज्याला कोपा म्हणलं जातं, त्याचं स्टिपेंड पण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 12वी पासआउट असले पाहिजेत आणि 1 वर्षाचं तुमच्याकडे कम्प्युटर ऑपरेटरचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. ट्रेड इन ट्रेड सर्टिफिकेट असलं पाहिजे. तसंच खाली खूप सारे पदं आहेत. शॉर्टमध्ये सांगतो: फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, वायरमॅन, सर्वेयर, मेकॅनिक डिझेल, ड्रॉप्समॅन, त्याचबरोबर मेकॅनिस्ट, टर्नर, पंप ऑपरेटर, स्टेनो हिंदीमध्ये, आणि सिक्युरिटी गार्ड. आता सर्वांसाठी 12th पास जर असाल फॉर्म भरू शकता. पण हे जेवढेही पदं आहेत त्याच्यासाठी ट्रेड सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला. त्याचं ड्युरेशन दिलेलं आहे, काही ठिकाणी 2 वर्षाचं आहे, काही जणांना 1 वर्षाचं लागतं. तर याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे, तेव्हा तुम्ही इझिली ह्याच्यासाठी फॉर्म भरू शकता. तर लक्षात ठेवा, आणि तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असलं पाहिजे. अदरवाईज जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते खूप सोपं आहे. याच्यामध्ये आपण व्हिडिओला पॉज करून पाहू शकता की प्रत्येक प्रवर्गासाठी किती पदं देण्यात आलेली आहेत. पण मी तुम्हाला आता डायरेक्टली टोटल पदं सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ आपण लॉंग करणार नाही आहोत. ग्रॅज्युएट इन मायनिंग इंजिनिअरिंग त्याचे 101 पदं आहेत. डिप्लोमा इन मायनिंग अँड माइन सर्व्हिंग इंजिनिअरिंग जे आहे त्याच्यासाठी 215 पदं आहेत. अशी टोटल 316 पदं देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर आता इथे इस्टॅब्लिशमेंट नेम दिलेला आहे SDC कल्पनानगर PO. तर हे जे आहे एरिया वाईज दिलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक पद दिलेलं आहे, जसं ITI कोपा, त्याचबरोबर ITI इन स्टेनो त्याची 8 पदं आहेत. त्याचबरोबर जर आपण WCL बल्लरपूर पाहिलं तर याच्यामध्ये 127 पदं दिल्यात आहेत. WCL चंद्रपूर एरिया पाहिलं तर त्याच्यासाठी 102 पदं आहेत. हे तुम्ही रीड करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, तिथे तुम्ही एकदम रिलॅक्स होऊन जे आहेत याच्याबद्दल रीड करू शकता, जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्स आहेत की कोणत्या एरिया वाईज कोणकोणती पदं आहेत, किंवा WCL माजरे एरिया आहे, इस्टॅब्लिशमेंट नेम, हे सर्व काही डिटेल तुम्हाला तिथं वाचायला भेटते. अदरवाईज कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता, कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल आणि प्रत्येक आपण जे एरिया वाईज पद आहे ते सांगू शकत नाही. ॲज वेल ॲज ह्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन्स, एजबद्दल सुद्धा दिलेलं आहे, ते आपण पुढे पाहूया. पण त्याआधी जे PWBD स्टुडंट्स आहेत, जसं की व्हिज्युअल एम्पॉवरमेंट असतात, काही जणांना 1 आर्म नसतो, लेग नसतो, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ह्याच्यामध्ये आरक्षणाची तरतूद आहे. त्यांचं सर्टिफिकेट जे वापरून जे आहे याचा क्लेम करू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे आहे फॉर्म भरू शकता. त्याही विद्यार्थ्यांसाठी याच्यात संधी उपलब्ध आहे. एज क्रायटेरिया काय आहे? तर मिनिमम 18 तुमचं वय असलं पाहिजे आणि मॅक्झिमम 26 असलं पाहिजे. तर हे लक्षात ठेवा. एज रिलॅक्सेशन पण देण्यात आलेलं आहे ॲज पर ॲक्ट. SC ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्ष आणि OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष. ॲज वेल ॲज PWBD जे स्टुडंट्स आहेत, जे SC ST प्रवर्गातून येतात त्यांच्यासाठी 10 वर्ष आणि अप टू 13 वर्ष दिलेलं आहे, म्हणजे OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सुद्धा आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. जे अप्लाइंग कॅन्डिडेट्स शुड हॅव पास दिअर ऑर हर ग्रॅज्युएशन, डिप्लोमा ऑर ITI ॲज डिसाइड अंडर टेबल 1. जे मी तुम्हाला वरील शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे ती कंप्लीट करणे तुमच्यासाठी गरजेचं आहे. ज्या ठिकाणी 12th लागते तिथं 12th, ज्या ठिकाणी 10th लागते तिथं 10th. तर ह्या प्रकारे तुम्ही जे आहे याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. लक्षात ठेवा, 12 महिन्यांसाठी मॅक्झिमम हे भरले जाणार आहेत हे अप्रेंटिस पदं. आता क्रुशियल डेट्स दिलेले आहेत. जे कट ऑफ आहे याचा, म्हणजे तुमचे जे मार्क्स असतात त्या मार्क्सच्या बेसिसवरची कट ऑफ आहे, तो कट ऑफ 1/8/2025 जे आहे त्या डेटपासून जे डेट आहे तिथं दिलेला आहे. कट ऑफ डेट. रिलीज ऑफ नोटिफिकेशनबद्दल सांगितलेलं. स्टार्ट डेट ऑफ अप्लाइंग ऑनलाईन थ्रू 17/11/2025 आणि लास्ट डेट ऑफ अप्लाइंग ऑनलाईन थ्रू WCL पोर्टल 30/11/2025.
रिलीज ऑफ लिस्ट शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट मेरिट लिस्ट जी आहे 22/12/2025 दिलेली आहे. हे टेंटेटिव्ह डेट्स दिलेल्या होत्या, पण आता याच्या ओरिजिनल डेट्स आपण बघू शकता डिसेंबरमध्ये. कन्फ्यूज होऊ नका, हे डेट जुन्या वाटतील तुम्हाला. आत्ता याच्या नवीन डेट्स आलेल्या आहेत, कारण हे टाईम टू टाईम चेंज होतं. जे सर्व काही नियोजन असतं त्यानुसार हे डेट जे असतात त्या चेंज होत राहतात. सिलेक्शन कशा प्रकारे आहे बघा. ज्याही पदासाठी तुम्ही अप्लाय केलं आहे तर बघा इथं दिलेलं आहे, कॅन्डिडेट्स मे अप्लाय अगेन्स्ट एनी ऑफ द नोटिफाईड पोझिशन्स pertaining to any one of the establishments only. Multiple application will be lead to disqualification. एका पदासाठी एकच ॲप्लिकेशन करा. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन पर्टेनिंग टू डेट ऑफ बर्थ, कास्ट, कॅटेगरी, क्वालिफिकेशन etc. शॉर्टमध्ये सांगतो, जे काय फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही ॲक्युरेटली भरला पाहिजे. तुमचे डिटेल्स ओरिजिनल टाकले पाहिजेत, कारण त्यानंतर व्हेरीफाय होतात. जर चुकीचं असेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. ज्या ठिकाणी ग्रॅज्युएशन लागतं, ज्या ठिकाणी डिप्लोमा लागतो, ज्या ठिकाणी सर्टिफिकेट लागतं ते तुमच्याकडं असलंच पाहिजे. त्यानुसारच तुम्ही अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारची जे इन्फॉर्मेशन आहे ती इथं दिलेली आहे. याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही जे आहे यांच्या nats.education.gov.in इथे बघू शकता, किंवा ॲप्रेंटिस इंडियावर याचं जे नोटिफिकेशन्स वगैरे आहेत ते पाहू शकता, किंवा यांची जी वेस्टर्न कोल मी वेबसाईट जशी पहिली सांगितलेली आहे त्याच्यावरही जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. इथे हाऊ टू अप्लायबद्दल दिलेलं आहे, विचारायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली जाऊन साईटलाही पाहू शकता, किंवा जर तुम्हाला समजत नसेल की पद काय आहे, कशा प्रकारे काम केलं जातं, किंवा 12 महिन्यानंतर सुद्धा वाढू शकतं का, किंवा अशा डिटेल्स जर तुम्हाला विचारायचे असतील, कोणतेही प्रश्न असतील या रिगार्डिंग किंवा इतर रिगार्डिंग, तर आम्हाला जे आहे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारता. अशा प्रकारे तुम्ही इझिली यांच्या साईटवर जाऊन जे आहे फॉर्म भरू शकता. तुम्ही जर कंप्लीट करत असाल तर 1 वर्षासाठी जे आहे हे ॲप्रेंटिस पदं जे आहेत ती भरली जाणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे. डिटेल अजून जास्त प्रमाणात तुम्हाला रीड करायचे असेल, बारीकच्या बारीक डिटेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथं क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. अदरवाईज आमच्याशी इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.